नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण पाहणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा मागोवा. कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेलमध्ये पूल पार्टी विरोधात NSUIच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोरेगाव पार्क येथील ओ हॉटेलमध्ये पाण्याच्या पार्टी विरोधात NSUIच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना NSUIचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल मस्के म्हणाले, महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असताना मोठमोठ्या हॉटेलमध्ये श्रीमंत लोक पाण्याच्या पार्ट्या करून पाण्याचा गैरवापर करत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून दुष्काळ हा राष्ट्रीय आपत्ती आहे. सध्याचा दुष्काळ हा 1972 पेक्षाही गंभीर स्वरूपाचा आहे. या हॉटेलमध्ये 6 ते 7 महिन्यांपासून पार्ट्या चालू आहेत. दर रविवारी या हॉटेलात पूल पार्टी आयोजित केली जाते. या पार्टीचा NSUI आणि काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भात आयुक्तांना निवेदन देणार असल्याचेही ॲडव्होकेट मस्के यांनी सांगितले. यावेळी NSUIचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सापडलेल्या शंखावरील नक्षी अजिंठा वेरूळ येथील शिल्पकृतींशी मिळती जुळती असल्याचा दावा पांडुरंग बलकावडे यांनी केला. विनायक फडके यांच्याकडे शंखाबाबत माहिती देण्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बलकवडे बोलत होते. यावेळी डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर गो. देगलूरकर, उपकुलपती डॉक्टर वसंत शिंदे, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, भारत इतिहास संशोधक मंडळाचे श्री म भावे आदी उपस्थित होते. बलकवडे म्हणाले, शंख हा निसर्गाने मानवाला दिलेला अमूल्य ठेवा असून आदिमानव काळापासून याचा उपयोग केला जात आहे. फडके यांच्याकडील शंखावर अनेक प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यात घोडेस्वार तसेच हत्तीचा समूह, कमलपुष्प, गजपत्र, सिंहाचा योद्ध्यावर हल्ला यांचा समावेश आहे. हा शंख 15 सेंटीमीटर उंच व 10 सेंटीमीटर खोल असून हस्तितंतावर कोरीव काम करणाऱ्या व्यक्तीने हे नक्षीकाम केलेले असावे. खूप स्किलफुली असं म्हणजे ज्याला कारागिरी म्हणतो आपण, त्या कारागिरीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून आपण या शंखाकडे बघू शकतो. आणि त्याचं जे डेटिंग आपण काही पुराव्यांशी आता सिद्ध झालेला आहे, त्याचा अंदाज आपण घेतला तर इसवी सनाच्या 500 ते 7वे शतक ह्या काळामध्ये अशा प्रकारची कारागिरी इतक्या नाजूक अशा वस्तूवरती करण्याची क्षमता भारतामध्ये होती, भारतीय कलावंतांमध्ये होती, कारागिरांच्या मध्ये होती. हे सिद्ध, ये हाय. अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेढ़ा और नौकरी का लड्डू. ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग, BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. दुष्काळावर राजकारण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार करत शिवसेनेच्या वतीने मटकी फोल आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, दशरथ काळभोर, आबा सायकर, कुलदीप कोंडे, जिल्हा उपप्रमुख रमेश बापू कोंडे, रवींद्र करंजखेले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी थेट जिल्हाधिकारी कचेरीच्या आवारातच प्रवेश केला. दुष्काळात सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते मंत्री राजकारण करीत आहेत, टंचाई बैठका घेत नाहीत,
प्रशासकीय पातळीवर बैठक घेऊन धरणातील पाणी बागायती भागात वळवले जाते. शहरालगतच्या हवेलीच्या ग्रामीण भागात महापालिका पाणी देत नाही. पाणी टंचाई निवारणाचे काम जिल्हा परिषदेमार्फत होते, पण जिल्हा परिषद सदस्यांना बैठकांना निमंत्रण दिले जात नसल्याबद्दल तीव्र निषेध केला. घोषणा देत शिवसेना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कचेरीच्या इमारतीत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरून त्यांनी शेकडो मडकी खाली टाकून फोडली. जिन्यातील पायऱ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात मोकळी मडकी फोडून खळबळ उडवून दिली. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी देशमुख यांनी आंदोलकांचे म्हणणे नोंदवून घेत टँकरची मागणी येताच तत्काळ कार्यवाही करू, बोरवेल खोदाईसाठी गती वाढवली जाईल, धरणांच्या पाण्याचे नियोजन घोषित करण्याची सूचना पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिली जाईल असे सांगितले. दरम्यान या प्रकरणी 20 मार्च रोजी बैठक बोलावली जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने डेक्कन येथील नदी पात्रातील चौपाटीवरील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच पुलाखालील भंगार व्यावसायिकांनी अनधिकृत साठवलेल्या रिकाम्या बाटल्यांची पोतीही जप्त केली आहेत. या कारवाईमध्ये या ठिकाणचे खाद्यपदार्थाचे 10 स्टॉल्स उचलून नेण्यात आले. तसेच 3 ट्रक भरून बाटल्यांची पोती जप्त करण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख रमेश शेलार यांनी दिली. शेलार यांनी सांगितले की येथील चौपाटीवर वेळोवेळी अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे, परंतु मुठा नदीपात्रातील जागेचा वापर महापालिकेकडे असला तरी मालकी पाटबंधारे खात्याकडे आहे. त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होते. या ठिकाणी यापुढे स्टॉल्स उभारले जाऊ नयेत या संदर्भात पाटबंधारे विभागालाही कळवण्यात येईल. तसंच भंगार व्यावसायिकाने यापुढे पुन्हा पुलाखाली बाटल्यांची पोती ठेवल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही शेलार यांनी नमूद केले. समृद्ध जीवन फाउंडेशन पुणे आणि मी मराठी वाहिनी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील पहिलं लेडी स्पेशल होळी सेलिब्रेशन. डव प्रस्तुत रंगस्मिता 2013 27 मार्च मुंबई आणि ठाणे आणि 31 मार्च पुणे. शेतकऱ्यांचे वीज बिल आणि पीक कर्ज माफ करावे अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सध्या दुधाला मिळणारा भाव कमी असून तो 5 रुपयांनी वाढवून मिळावा. फळबागा जगवण्यासाठी शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असून त्यामध्ये वाढ करून ती हेक्टरी 1.5 लाख इतकी करावी. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची फी शासनाने भरावी. अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करावेत. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना करावी आदी मागण्या अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केल्या असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 27 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा, अमळनेर, जळगाव येथे मच्छिंद्र येथून संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर पुणे शहरामधील अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. अनधिकृत होर्डिंग्जवर 24 तासात कारवाई करा असे मुंबई हायकोर्टाने खडसावून सांगितल्यानंतर या कारवाईसाठी पुणे महापालिकेत धांदल उडाली. आज सकाळपासून शहरात अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू करण्याचे फरमान सुटले आहे. पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात 24 तासात कारवाई करावी असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला. महापालिकेचे वकील अभिजित कुलकर्णी यांनी ईमेलने हा आदेश महापालिकेस कळवला. त्यानंतर प्रशासनाची लगबग उडाली. या संदर्भात गेले 3 वर्षे पाठपुरावा करणारे नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले, आज 13 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. गेले 3 वर्ष सातत्याने जे मी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये लढा देत होतो, माझ्यासोबत अनेक नगरसेवक त्या ठिकाणी विविध पक्षाचे त्यांनी देखील या लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. पुणे शहराचं जे विद्रुपीकरण झालं होतं आणि अनधिकृत जाहिरात फलक, अनधिकृत होर्डिंग्स हे जे पुणे शहरामध्ये कशाही कुठल्याही स्वरूपात कुठल्याही नियमाचं पालन न करता जे लावले गेले होते त्याच्या विरुद्ध आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील 5 महानगरपालिका पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर ह्या अशा महानगरपालिकेला आदेश दिले की 24 तासाच्या आत सर्व अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्यात यावे. काढून टाकलेल्या जाहिरात फलकांचे त्या ठिकाणी फोटो घेण्यात यावे
असे जे बेकायदेशीर फलक असतील त्या जाहिरात फलकाच्या जाहिरातदारांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा. असं न झाल्यास आयुक्तांना समक्ष त्या ठिकाणी कोर्टात शुक्रवारी 15 तारखेला त्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश त्यांनी दिलेत. म्हणजे कुठंतरी इतके वर्ष गेले 3 वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्याचं हे कुठेतरी एक फळ मिळाले असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. आणि याच्या माध्यमातून पुणे शहराचं जे विद्रुपीकरण झालं होतं त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आणि पुण्याचं हरवलेलं सौंदर्य पुन्हा प्राप्त होण्यासाठी कुठेतरी मदत होईल. जोपर्यंत मराठी भाषेतील कलाकार कार्यरत आहे तोपर्यंत मराठी भाषेच्या आयुर्मानाचा प्रश्न भेडसावणार नाहीत असे मत ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. दादा कोंडके यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कलाकार मिलिंद शिंत्रे यांचा वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभिनेत्री मधु कांबीकर, अभिनेते राघवेंद्र कडकोळ, वन किड फाउंडेशनचे हेमंत नगरकर, दादा कोंडके मेमोरियल फाउंडेशनचे मनोहर कोलते यावेळी उपस्थित होते. वैद्य म्हणाले, काही वर्षांमध्ये विविध भाषांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेबद्दल चिंता व्यक्त होत आहे. मात्र संत ज्ञानेश्वरांपासूनची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी भाषेची चिंता करण्याची गरज नाही. कार्यक्रमानंतर कुर्यात पुन्हा टिंगलम या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर केला. प्रकाश कुलकर्णी, शिवराज गोरले, हेमंत नगरकर, मनोहर कोलते, मृदुला शिवदे, निलिमा झोपे, सारिका सातपुते, संजय ओगले, विजय जोशी उपस्थित होते. एलबीटी लागू करण्याच्या विरोधात पुणे व्यापारी महासंघाने पुकारलेल्या बंदमुळे बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प होते. येत्या 1 एप्रिलपासून शहरात एलबीटी लागू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाला शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी विरोध केला असून निर्णय मागे घेण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्याचं आवाहन महासंघाने केले होते. शहरातील 80 व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग आदी ठिकाणी 100% बंद पाळण्यात आला. सराफ असोसिएशन, लक्ष्मी रोड क्लॉथ अँड रेडीमेड असोसिएशन, पुणा आर्यन व स्टील मर्चंट असोसिएशन, फ्रूट ग्रेन डीलर्स, इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन आदी संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतला. दरम्यान महापालिकेने मात्र एलबीटीसाठी नोंदणी सुरू केली असून यामध्ये पहिल्या दिवशी 55 व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.